काय घाबरले होते यार मी. दादा आहे ना, रिलॅक्स. दामू काका इकडे इकडे. काय सांगू? घरात जाऊन सगळ्यांना सांगा की दादांनी पार्टीत डान्सला परवानगी दिली आहे. काय काय सांगताय? खरंच? हो हो खरंच. आणि हे पण सांगा की उद्या पार्टीत सगळ्यांना नाचायचं. हा हो, आता डान्स करत जातो. सगळ्यांना जाऊन सांगतो. हो जा. अनबिलिव्हेबल आहे. ताई ताई, तुम्हाला बातमी समजली का? काय तुमचं लग्न ठरलं? हो नाही, माझं केव्हाच लग्न झालंय. माझ्या मुलांची पण लग्न झालीत. अच्छा, ही आनंदाची बातमी आहे. ही आनंदाची दुसरी बातमी आहे. दुसरी बातमी आहे? सांगा की वक्काम तोंडात ना. हो, मोठ्या मालकांनी सगळ्यांना पार्टीमध्ये डान्स करायची परवानगी दिली. काय सांगता? काय ऐकताय? तुम्ही सगळे ना डान्स करू शकताय. बस, तुमचा डान्स ठेवायचा काय पार्टीत? नाही ना. नाही नाही, चला निघा. रावदादांना जे आवडत नाही त्याची त्यांनी परवानगी दिली आहे, म्हणजे यात त्यांचा काहीतरी डाव असणार. अरे बापरे, हा काहीतरी प्लॅनचा भाग असला तर? सांग दे, आपल्याला नाचायला मिळतं ना, आपल्याला काय करायचंय? अहो काय झालं? काय म्हणाले दादा? दादांनी परवानगी दिली आहे. मी म्हणलं नव्हतं का मुक्ताताई? काय? परवानगी दिली? दादांनी परवानगी दिली. दादांनी परवानगी दिली दादांनी. अरे माझा विश्वास बसत नाहीये भावा, म्हणून नाचतोय मी. म्हणून दादांनी कॉंग्रॅच्युलेशन दादांनी परवानगी दिली. कॉंग्रॅच्युलेशन. मोठी, हा तर चमत्कारच झाला की. म्हणजे मोठ्या मालकांनी डान्सला परवानगी दिली. आणि सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे गायत्री प्रत्यक्ष त्यांच्या समोर जाऊन समोरासमोर बोलली. ज्यांचा आवाज ऐकून जिचा थरकाप उडायचा ती जाऊन बोलली. आणि त्यांनी पण छान कौतुक केलं तिचं, परवानगी दिली पण. वय वय, हे लई बेस्ट झालं बघा. म्हणजे आता घरातली माणसं मोठ्या मालकाने डान्सला परवानगी दिली म्हणून तर नाचतीलच, पण आनंदानं पण नाचतील. म्हणजे डान्स वर डान्स फ्री. दाव का तुम्ही पण नाचणार आहात? 1 2 3 4 1 2 3 4. बघा, आता आपल्याला असं करायचं, प्रॅक्टिस करताना. हो आता आपल्याला चला 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 चला. 1 2 3 4 1. असं नाही हो, असं 1 2 3 4. अरे असं काय करताय? काय झालं एवढं? अरे फ्रॅक्चर झालं का काय बघावं लागेल. तुम्ही ना नाचता येईना म्हणून अंगण वाकडंच आहे. चूक झाली बाई माझी. चल 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 8 5 6 7 8. परफेक्ट. अगं हे सगळं ठीक आहे, पण युवराज दादा कुठे आहे? असेल घरात कुठेतरी. का ग? अगं पण त्यांनी पण इथे असायला पाहिजे ना. आपण तिघे बहीण भाऊ मिळून ना मस्त परफॉर्मन्स बसवूया. अगं मज्जा येईल. आयडिया छान आहे, पण युवराज दादा तयार होईल की नाही शंका आहे. ते तर आहेच ग. जाऊ देत, आपण पुढच्या स्टेप्स असूया आणि कंटिन्यू करूया. ठीक आहे, परत एकदा करूया. 1 2 3 स्टार्ट. 1 2. दादा, तुमची परिस्थिती मी समजू शकतो. ही खोटी खोटी पार्टी आणि त्यात ते फालतू नाच गाणं. तुमची अवस्था काय झाली असेल आम्ही समजू शकतो. दादा, हे पार्टी पर्यंत ठीक होतं, पण नाच गाण्याला तुम्ही नक्कीच नाही म्हणू शकला असता. म्हणू शकलो असतो, पण नाही म्हटलं. दिली परवानगी. म्हटलं बघूया, त्या निमित्ताने घरातल्या लोकांचे खरे रंग दिसतील. आता ती गायत्री बघ ना, कालपर्यंत माझ्यासमोर उभा राहून बोलण्याची हिंमत नव्हती तिची. मला पाहिलं तरी बुद्धी बंद पडायची तिची. आता त्याच बुद्धीतून नाच गाण्याची कल्पना बाहेर आली. तिच्या डोक्यामध्ये नाच गाण्याची कल्पना का आली माहितीये का?
पण ती तमास गिरणीची नात आहे, तेच रक्त वाहते, तीच कल्पना येणार डोक्यात. भाऊ तसलाच, गायत्री तसलीच. पण तू फार वेगळा आहेस. तुला आपल्या आबरूची काळजी वाटते. तुझ्यामध्ये ती माझ्यासारखी आग आहे, आग. मला नेहमीच तुझा अभिमान वाटत आलाय. त्या सगळ्या कुटुंबामध्ये तू फारच वेगळा आहेस रे. आवडत आहेस माझा. पण दादा, हे नाच गाणं तुम्ही आता पण थांबवू शकता. करू दे ना त्यांना जरा मजा करू दे. 4 दिवस आनंद साजरा करू दे. आणि तुम्ही सुद्धा सहभागी व्हायचं बरं का त्याच्यात. असं वेगळं राहायचं नाही, सहभागी व्हायचं. नाही दादा, नाही जमणार. मला पण नाही जमणार. जमलं पाहिजे. माझ्यासाठी जमवा. त्या नाचगाण्यामध्ये दोघेही सामील व्हा. तुम्ही त्या कोंबड्यांना पाहिलं खाटीकखान्याकडे घेऊन जाताना? पिंजऱ्यामध्ये बंद असतात. छान प्रवास चालू असतो. त्यांना असं वाटतं की मस्त आपण प्रवासाला निघालोय, कुठेतरी पिकनिकला निघालोय. पण त्यांना हे माहीत नसतं की पुढे जाऊन आपल्याला खाटीकखान्यामध्ये कापण्यात येणार आहे. कसं आहे म्हणून माझं ऐका. त्या सगळ्या नाचगाण्यामध्ये सहभागी व्हा. आजी, काय झालं ग? तू खुश का दिसत नाही? दादांनी पण आता नाचगाण्याला परवानगी दिली आहे ना. तू आनंदी असायला हवं. काय झालं? तुम्हा दोघांसाठी तर आनंद आहेच, पण का कुणास ठाऊक माझं मन मानायला तयार नाही. कदाचित एवढ्या आनंदाची मला सवय नसेल म्हणून होत असेल. पण तुम्हा समजासने वाटतंय ना व हे खरं असावं. झालं तर मग. आणि हे समज खरं असेल तर मरताना माझ्यासारखं सुखी कोणच नसेल. आजी, यांनी जेव्हा पहिल्यांदा माझ्यावर त्यांचं प्रेम व्यक्त केलं होतं ना, तेव्हा मला विश्वास बसत नव्हता. ते माझ्या घरी आले होते. मला जीव तोडून सांगायचा प्रयत्न करत होते, पण मी नाही म्हणत होते. कारण हेच, तुम्ही म्हणता तसं एवढ्या सुखाची सवयच नव्हती. खरंय. सारखी भीती वाटत होती, पण मी ते स्वीकारलं. आज माहित की सुखी कोणीच नसेल.